गिरीश महाजन इथं आपल्याला दृश्यांमध्ये दिसतात ते आलेले गिरीश महाजन इकडे येत आहेत सगळे स्पॉटची पाहणी करण्यासाठी आणि हे सगळे रेस्क्यू ऑपरेशनचं एकूण आढावा घेण्यासाठी मंत्री गिरीश महाजन म्हणजे प्रशासनाचा सरकारचे पहिले मंत्री आहेत जे इथं पोहोचलेले आहेत आणि ही सगळी पाहणी करतात आणि आपण त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करूया आणि मागो 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 आपण बघतोय गिरीश महाजन आलेले आहेत सीओ आहेत जेपी गजानन पाटील ते त्यांना हे सगळी माहिती देत आहेत आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यावेळी दुर्घटनास्थळी पोहोचलेले आहेत। पाहणी करण्यासाठी ते इथं पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळते। कोसळलेला पूल काढण्याचं काम सध्या युद्ध पातळीवर एनडीआरएफ कडून केलं जातंय तर दुसरीकडे गिरीश महाजन इथं घटनास्थळी दाखल झालेले आहेत। संपूर्ण माहिती घेण्यासाठी ते तिथं दाखल झालेले आहेत आणि अधिकाऱ्यांकडून ते माहिती घेत असल्याचंही आपल्याला पाहायला मिळतंय। एनडीआरएफच्या पथकाकडून सध्या घटनास्थळी बचाव कार्य सुरू असतानाच आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन तिथं उपस्थित आहेत। 41 पर्यटकांना वाचवण्यात यश आलेलं आहे तर कोसळलेला पूल काढण्याचंही सध्या काम सुरू आहे। लोखंडी पूल आहे त्याचा सांगाडा सध्या काढला जातोय त्याच्या खाली अनेक जण दबल्याची ही माहिती मिळते पण काही मृतदेह बाहेर काढलेले आहेत। मात्र या ठिकाणी जर आपण पाहिलं तर एक पर्यटक अडकलेला होता त्याला देखील सुरक्षित बाहेर काढण्यात आलेलं आहे तर दुसरीकडे कोसळलेला पूल आता तो सांगाडा जो आहे तो काढण्याचं काम तिथं युद्ध पातळीवर सुरू आहे। एनडीआरएफचं पथक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। पूल कशा पद्धतीने कोसळलाय तो पूल देखील आपण या दुसऱ्या दृश्यांमध्ये पाहतोय। जुना जीर्ण झालेला हा पूल होता आणि आज वीकेंड असल्यामुळे रविवारचा दिवस आणि मोठ्या प्रमाणात पर्यटक या पुलावर जमलेले होते फोटो काढत होते अनेक पर्यटक या ठिकाणी होते आणि तो पूल कोसळला आणि नदीचा प्रवाह देखील मोठा असल्याचं आपल्याला या दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय। या दुर्घटनास्थळी आता गिरीश महाजन पाहणी करण्यासाठी पोहोचलेले आहेत। 41 पर्यटकांना वाचवण्यात यश आलेलं आहे तर जखमींवर सध्या उपचार सुरू आहेत। काही जखमींना उपचार करून घरी देखील सोडण्यात आलेला आहे। मात्र आपण ही दृश्य पाहतोय दोन्ही दृश्य अत्यंत महत्त्वाची आहेत। एकीकडे एनडीआरएफ कडून बचाव कार्य सुरू आहे तर दुसरीकडे यावेळी गिरीश महाजन तिथं घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी पोहोचलेले आहेत। 41 पर्यटकांना वाचवण्यात यश आलेलं आहे। तर अनेक जण वाहून गेल्याची ही शक्यता वर्तवली जाते। प्रशासनाकडूनही जुना जीर्ण पूल झालेला असताना काही उपाययोजना इथं करण्यात आलेल्या नव्हत्या आणि मोठ्या प्रमाणात पर्यटक आज तिथं असल्यामुळे हा पूल खाली कोसळलेला आहे। तुम्ही पाहू शकता ही दृश्य एनडीआरएफचं बचाव कार्य सध्या युद्ध पातळीवर तिकडे सुरू आहे। वरती काय करायला बघते तर हा पुलाचा सांगाडा देखील काढण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। बघ्यांची गर्दी देखील तितकीच जमलेली आहे। गिरीश महाजन देखील घटनास्थळी पोहोचलेले आहेत। हेवी स्टील असल्यामुळे हे त्याच्यात अडकलेल्या बाईक हे काढण्यासाठी आता तिथे दोऱ्या टाकल्या जात आहेत आणि मोठ्या क्षमतेचं क्रेन इथं आणलं गेलं आणि सगळं वेल्डिंगनी कटरनी गॅस कटरनी हे सगळं पुलाचा सांगाडा वेगळा केला जातोय जेणेकरून त्याच्या खाली काही अडकलंय का याची पाहणी करण्याचं काम हे सगळं रेस्क्यू टीम मार्फत सुरू आहे आणि बाकीचे जखमी आहेत त्यांना ऑलरेडी हॉस्पिटलला नेलेलंच आहे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत काहींना घरी सोडले तर प्राथमिक उपचार देऊन जे फार जखमी नव्हते ते इतर जखमींवर अथर्व हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत मावळ असेल इकडे पिंपरी चिंचवड असेल जळगाव दाभाडे असेल आणि
आणि आता हे जो पुलाचा सांगाडा आहे त्याच्या खाली काही अडकलंय का, हे सगळ्यात आता महत्त्वाचं रेस्क्यू टीमचं काम बाकी आहे. बाकी जवळपास सगळं झालेलं आहे. फक्त त्या सांगाड्याखाली काही अडकलंय का याची प्रशासनाला खातरजमा करून घ्यायची. म्हणून एक बोट पण तिथं ठेवली चारी बाजून दोऱ्या टाकून, कारण वाहता प्रवाह आहे तिथं. बोट तिथं ठेवणं म्हणजे स्थिर ठेवणं मोठं जिकरीचं काम होतं प्रशासन इंडिया बचाव कार्याच्या पथकासाठी. म्हणून चारी बाजूनी हे सगळं दोऱ्या टाकून हे सगळं बोट तिथे ठेवले. प्लीज आता गिरीश महाजनांना ZPCO गजानन पाटील सगळी माहिती देत आहेत नेमकं काय झालं कसं झालं. ही तीनही दृश्य अत्यंत महत्त्वाची सध्या स्क्रीनवर आपण पाहतोय. पर्यटक वाहून जातानाचा व्हिडिओ समोर आलेला आहे. दुसरीकडे घटनास्थळी बचाव कार्य सुरू करण्यात आलं तातडीनं. आणि तिसरी महत्त्वाची दृश्य म्हणजे गिरीश महाजन तिथं घटनास्थळी दाखल झालेत. पहिल्या दृश्यांमध्ये आपण पाहू शकता पर्यटक वाहून जात असल्याचं आपल्याला इथं पाहायला मिळते. जसा पूल कोसळला म्हणजे पर्यटकांची तुफान गर्दी त्या पुलावर होती आणि जसा पूल कोसळला काही पर्यटक तिथून त्या प्रवाहातून नदीच्या वाहत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. पूल कोसळल्याबरोबर अगदी या दृश्यात तरी 2 ते 3 जण आपल्याला दिसत आहेत. आणि दुसरी दृश्य घटनास्थळी बचाव कार्य तातडीनं सुरू करण्यात आलं. तर तिसरी दृश्य गिरीश महाजन घटनास्थळी दाखल झालेत. 41 पर्यटकांना वाचवलेलं आहे. पर्यटक वाहून जातानाचा हा व्हिडिओ सध्या आपण पाहतो आहोत. काही क्षणात हा पूल कोसळला त्यामुळे पर्यटकांना काही कळायच्या आतच हे पर्यटक जे ते वाहून जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि हा व्हिडिओ सध्या समोर आलेला आहे. तर घटनास्थळी बचाव कार्य सुरू असून सध्या गिरीश महाजन घटनास्थळाची पाहणी करताय. ही तीनही दृश्य अत्यंत महत्त्वाची आपण पाहत आहोत. पर्यटकांना वाचवण्यात यश आलेलं आहे. तर काही जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काही तासांपासून बचाव कार्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहे. 3:30 वाजता जवळपास ही घटना घडलेली होती. 3 तासापासून सध्या बचाव कार्य NDRF कडून तिथं सुरू आहे. पुलाचा भाग आता हटवण्याचं काम सुरू झालेलं आहे. गिरीश महाजन अधिकाऱ्यांकडून सगळी माहिती घेत असल्याचंही आपल्याला इथं पाहायला मिळत आहे. दुर्घटनेत 3 जणांचा मृत्यू. पर्यटक वाहून जातानाचा व्हिडिओ समोर आलेला आहे. काही पर्यटकांनीच हा व्हिडिओ शूट केलेला आहे. तुम्ही पाहू शकता जसा पूल कोसळला तसंच हे पर्यटक थेट नदीत पडले आणि नदीच्या प्रवाहासोबत ते वाहून गेल्याचंही आपल्याला इथं पाहायला मिळत आहे. तरुण मंडळी देखील इथं होती हे आपल्याला या दृश्यांमध्ये दिसतंय. दुसरीकडे घटनास्थळी बचाव कार्य. तर तिसरी दृश्य गिरीश महाजन घटनास्थळी दाखल झालेत. अधिकाऱ्यांकडून त्यांनी संपूर्ण माहिती घेतलेली आहे. 41 पर्यटकांना वाचवण्यात यश आलेलं आहे. फाट्यावरून आणि सरळ या ठिकाणी आलेलो आहे. 2 कॅज्युअलिटी म्हणजे 2 जण मृत्युमुखी पावलेले आहेत. 2 जणांची असण्याची शक्यता आहे. पुलाखाली दाबलं गेलेलं आहे त्या ठिकाणी. आणि जवळपास 35 जण हॉस्पिटलला ऍडमिट आहेत. काही खाजगीमध्ये आहेत, काही सरकारीमध्ये आहेत. असे 35 जण जवळपास 32 ते 35 जण या ठिकाणी ऍडमिट आहेत. पण ते आउट ऑफ डेंजर आहेत. फार त्याच्या जीवाला धोका नाही असं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे. अतिशय दुर्दैवी अशी घटना आहे. आपण बघतात की हा पदचाऱ्यांसाठी चालणारा पूल होता, चालण्यासाठी पूल होता. जुना होता. 1992 पासून हा पूल झालेला होता. परंतु खूप मोठी गर्दी, कारण आज पाऊस पडतोय, सुट्टी आहे, पर्यटकांची मोठी गर्दी आहे आणि त्यामुळे खूप गर्दी या पुलावर झाली. म्हणजे एवढी कॅपॅसिटी नसताना सुद्धा लोक त्याच्यावर एवढे उभे राहिलेत आणि म्हणून हा पूल त्या ठिकाणी कोसळला आणि त्यातून दुर्दैवी घटना घडलेली आहे. आपण बघताय NDRFच्या 2-3 टीम या ठिकाणी आहेत. सर्व पोलीस यंत्रणा आहे, डॉक्टर्स आहेत, सगळ्या डिझास्टरच्या सगळ्या टीम पुण्याहून या ठिकाणी आलेल्या आहेत आणि बचाव कार्य या ठिकाणी सुरू आहे. आता वाहून गेलेले काही लोक आहेत, त्यांचाही शोध सुरू आहे. नेमकं ते बाहेर आलेत, त्यांच्या जीविताला काही हानी झालेली आहे, धोका झालेला आहे हे आपण बघतोय. आज तसं नक्की सांगता नाही. इथे गर्दी खूप होती. आज मला इथल्या स्थानिक लोकांनी सांगितलं की आज पर्यटकांची खूप मोठी गर्दी या ठिकाणी होती आणि हा पूल आपण बघतात इथे मध्ये त्याला कुठला सपोर्ट नव्हता आणि हा पदचाऱ्यांसाठी पूल होता. पण एकाच ठिकाणी सेंटरला लोक त्या ठिकाणी थांबले
आणि त्यामुळे हा पूल खाली तो वाकला, कोलॅप्स झाला आणि त्यातून ही घटना घडली. आता इतिहास सांगणं कशी नाही, कारण मोजता येणार नाही किती लोक होते पुलावर, किती जण होते, किती वाहून गेले, किती सापडले. परंतु पुढे बंधारा आहे, त्या ठिकाणी बंधाऱ्यावर काही लोक तिथे सापडतात का, किंवा जे वाहून गेले ते की बाहेर निघाले का, या बाबतीत अजून आकडा नाही. पण मला वाटतं अनेक जण स्थानिक लोकांनी खूप मदत केली, त्यांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला आणि ते वाचले. मला वाटतं ही चूक आहे. हा पायी चालण्यासाठी, पदचाऱ्यांसाठी हा पूल होता, परंतु या ठिकाणी पर्यटक आले आणि त्यांनी खूप मोठी गर्दी या ठिकाणी केली, म्हणजे त्याच्या कॅपॅसिटीच्या बाहेर ती गर्दी त्या ठिकाणी झाली आणि त्यामुळे हा पूल कोसळला. आता फोनवरती तुमचं बोलणं सुरू होतं, काय बोलले माझं 3-4 वेळा बोलणं झालं. 3:30-4 वाजता मला अशी बातमी कळाली, तेव्हापासून मी मुख्यमंत्र्यांशी बोलतोय आणि मी त्यांना सांगितलं तर मी स्पॉटवर जातोय. एनडीआरएफच्या टीम पोहोचलेल्या आहेत, त्यांना सगळी माहिती मिळालेली आहे आणि अगदी आज सुट्टीचा दिवस आहे, एवढे पर्यटक या ठिकाणी येतात. पोलीस प्रशासनाला माहिती नाही का किंवा हा पूल धोकादायक स्थितीमध्ये आहे, प्रशासनाची सुद्धा जबाबदारी होती. पोलीस प्रशासन या ठिकाणी या पुलावर मी माहिती घेतली, पाटी सुद्धा लावलेली आहे, परंतु पर्यटक या ठिकाणी आले तर त्यांनी खूप मोठी गर्दी या ठिकाणी केली. आपण वेळोवेळी सूचना देतोय, म्हणजे अगदी लोंढा खंडापासून असेल, कसारा घाटात असेल किंवा कुठेही असेल, ज्या ठिकाणी वॉटरफॉल आहेत, नदीचा प्रवाह मोठा आहे, त्या ठिकाणी आपण नेहमी सांगतो, दरवर्षी आपण सांगतो. पण पर्यटक सुट्टीचा दिवस असल्यामुळे बाहेर पडतात आणि ते ऐन या जुन्या पुलावर येऊन थांबलेत. बोर्ड असताना सुद्धा त्यांनी कुठले बघितलं नाही, ऐकलं नाही कदाचित, आणि म्हणून हा प्रसंग या ठिकाणी घडलेला आहे. एकही पोलिसांचे कर्मचारी नव्हता का? जर 500 निश्चित त्याची चौकशी केली जाईल. पोलीस होते नव्हते त्याची माहिती आपण घेऊ, चौकशी करू त्या संदर्भामध्ये. पण मला असं वाटतं आपण वेळोवेळी शासन म्हणून आम्ही सूचना करत असतो, विनंती करत असतो की बाबा, आणि आपण दरवर्षी बघतात की या दिवसामध्ये अनेक अशा कॅज्युअलिटी होत आहेत. सेल्फीच्या नादामध्ये तर आपण बघतात किती लोक त्या ठिकाणी मृत्युमुखी पडत आहेत, जीवावर खेळलं जात आहे. गेल्या वेळी आपण बघितलं की पाणी येते तरी पण मध्ये रस्त्यामध्ये नदीच्या प्रवाहात मोठा खडक होता, दगड होता, त्याच्यावर लोक उभे आणि ते वाहून गेलेत, आपल्या समोर वाहून गेलेत. मला वाटतं असे सगळे धाडसी प्रयोगही कोणी करू नये. सेल्फीच्या नादामध्ये सुद्धा पडून आपण फार असा अतिउत्साहीपणा दाखवू नये, ही माझी सगळ्या पर्यटकांना विनंती आहे. झालेली घटना ही अतिशय दुर्दैवी आहे. आता ते पोलीस का नव्हते, प्रशासनाने काय केलं, कोणाला माहीत होतं, याची चौकशी निश्चित होईल. पण ऑडिट व्हायला हवं होतं या पुलाचं. जर हे पूल धोकादायक आहे प्रशासनाला माहिती असताना देखील नाही, या ठिकाणी हा पदचाऱ्यांसाठी पूल होता, ही वस्तुस्थिती आहे. या पुलावरून एवढी गर्दी होताच कामा नये. इथे बोर्ड सुद्धा लावला, हा धोकादायक पूल आहे, इथे कोणी थांबू नये, ही पण त्या ठिकाणी हे पण बोर्ड लावलेला होता. आणि मला आता अधिकारी सांगितलं की बाबा याचं टेंडरही झालेलं आहे, हा पूल सुरू होणं आवश्यक होतं, पण आता पावसाळ्यामुळे थांबला. याला किती 7-8 कोटी रुपये या पुलासाठी ठेवले गेलेले आहेत, त्याचं टेंडर सुद्धा झालेलं आहे असंही मला अधिकाऱ्यांनी काही त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. पण या आधीच ही घटना घडली आणि त्यात काही लोकांचा मृत्यू झाला आहे. निश्चित आमचा यासाठी प्रयत्नच आहे, अशी घटना घडू नये म्हणून आपण वेळोवेळी त्या ठिकाणी सगळा पोलीस बंदोबस्त ठेवलेला आहे, व्हॉलंटियर्स ठेवलेले आहेत, सगळ्यांना आपण सूचना करतोय, विनंती करतो आहे. निश्चित शासन या बाबतीमध्ये अतिशय सतर्क आहे. आपण गेल्या वेळी बघितलं असेल, आम्ही दर 2-3 दिवसांनी आम्ही सूचना देत होतो की बाबा पर्यटनाला जाऊ नका, अतिवृष्टी होते, खूप मोठा पाऊस आहे. पण पर्यटकही खरं म्हणजे आपापल्या जीवाची जबाबदारी आपणही थोडी घेतली पाहिजे, आपणही काळजी घेतली पाहिजे, आपल्या कुटुंबियाची, मुलांची काळजी आपण घेतली पाहिजे. सर, मात्र प्रश्न एकच उपस्थित होतो, राज्यामध्ये असेल किंवा देशामध्ये दुर्घटना घडल्यानंतर उपाययोजना केल्या जातात. जर पूल धोकादायक स्थितीमध्ये आहे, त्याचं पावसाळ्यामध्ये बंद ठेवणं किंवा रस्ताच पूर्णपणे बंद करणं गरजेचं होतं. सर्वसामान्यांचं मरण एवढं स्वस्त झालंय का? सुट्टीच्या दिवशी आनंद घ्यायला येतात, पूल पडतो, प्रशासन मात्र जबाबदारी झटकतं की लोकांनी गर्दी आम्ही केली. कुठली जबाबदारी झटकत नाही. त्याच्यावर बोर्ड लावलेलं होतं की त्याच्यावरून कोणी वापरू नये, गर्दी करू नये हे म्हटलेलं होतं. हा फक्त सिंगल पायी यायच्यासाठी पूल आहे, पण त्या ठिकाणी जर एकदम 200-400 लोक येऊनच उभे राहून गेले पूर बघायला, पाणी बघायला, त्यामुळे ही दुर्दैवी घटना घडलेली आहे. निश्चित पोलिसांनी त्या ठिकाणी थांबायला पाहिजे होतं, पण म्हणतात ते बरोबर आहे. पण या ठिकाणी आता पोलीस होते की नव्हते, त्यांना कल्पना होती नव्हती, याची चौकशी या ठिकाणी केली जाईल. नाही, पोलीस तर बघतील, पोलिसांची चुकी असेल तर आपण ती निश्चित बघू, त्यांच्यावर काय कारवाई असेल ते होईल. पण मला वाटतं आपली पर्यटकांची आपली सुद्धा ही जबाबदारी आहे. आपली सुद्धा जबाबदारी नाही का? आपल्या घरच्या लोकांना, लहान मुलांना घेऊन आपण या ठिकाणी येतो, परिवाराला घेऊन येतो, आणि म्हणून मला असं वाटतं की पर्यटकांनी सुद्धा
यापुढे काळजी घेतली पाहिजे. अशा पाण्याच्या ठिकाणी थोडं दूर राहिलं पाहिजे. वॉटरफॉल आपण बघतो. असं म्हणायचं साहेब, माझं सध्या असं म्हणणं सगळ्यात नाही, मोठं पण आव्हान म्हणजे वेळोवेळी तुम्ही उचलण्याचं म्हणताय आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना त्याच्यासाठी दिल्या, काय आदेश केले तुम्ही? जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना दिल्या आहेत, तरी पण पर्यटक येतात आहेत की नाही. म्हणून मला असं वाटतं की त्यांनी सुद्धा काळजी घेतली पाहिजे. आम्ही दरवेळेला कळवतो, आम्ही सुद्धा दरवर्षी आम्ही त्या ठिकाणी कळवतो. तुम्ही म्हणता स्ट्रक्चरल ऑडिट, त्या ठिकाणी बोर्ड लावलेला होता, मी माहिती घेतलेली आहे साहेब, की आता या सगळ्यात ठिकाणी मोठं वापरू आव्हान नये. म्हणजे पण अंधार येतोय. हो, पूल कसं उचलणार यासाठी काय उचलला जाईल प्रशासनाला पूल थोड्याच वेळात. आता मी निर्देश बघतो आहे सगळे मशीन आलेले आहे, मोठं क्रेन सुद्धा या ठिकाणी आलेलं आहे. आपण ते त्या ठिकाणी उचलू. मला वाटतं खाली अजून मला माहिती मिळाली 1-2 बॉडी त्या ठिकाणी असतील. लहान मुलगा सुद्धा त्या ठिकाणी आहे असं मला कळालेलं आहे. निश्चित आपण सगळे प्रयत्न आपण करतो. आता आपण बघताय तो युद्धपातळीवर सगळे प्रयत्न चाललेले आहेत. वेल्डिंग मशीन आणलेले आहेत, त्या कटर आणलेले आहेत. साहेब, अशी माहिती मिळतीये की हा पूल अनेक लोकांनी रील्स केले, त्याचे इंस्टाग्रामने टाकले आणि सुट्टीच्या दिवशी इकडे गर्दी वाढली. हे आधीच थांबवता सगळं थांबवतात. नाही, आता कोणी रील केले आणि ते टाकले, ती पर्यटनाला चांगली जागा आहे म्हटलं असेल तर ते आपल्याला थांबवता येणार नाही, असं म्हणता येणार नाही. आणि प्रत्येकाला आपल्याला थांबवता येत नाही. पण ही गोष्ट निश्चित आहे की त्याच्यावर ओव्हरलोड झाला. लोक एका ठिकाणी एकदम 200-300 लोक त्याच्यावर उभे राहिलेत, त्यामुळे तो वाकला पूल. हे सगळं मदत कार्य व्हायला जे जखमी आहेत त्यांना शासनातर्फे सर्व त्यांचा खर्च केला जाईल. जे मृत पावलेले आहेत त्यांच्या परिवारजनांना, त्यांच्या कुटुंबियांना 5-5 लाख रुपये हे नियमाप्रमाणे जे आहेत ते त्या ठिकाणी दिले जातील. मुख्यमंत्री महोदयांनी ती गोष्ट केली. सर, इथल्या स्थानिक पोलीस प्रशासनाच्या चौकशीचे आदेश तुम्ही देणार का? किंवा इथले जिल्हा परिषद असेल किंवा ज्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये हे सगळं येतं, तुम्ही काय चौकशीचे आदेश देणार आहात की नाही? माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी विनंती करणार आहे की या संदर्भामध्ये जर कोणाची चूक असेल, आता इथे पोलिसांचं थांबण्याचं काम होतं, तरी थांबायलाच पाहिजे होतं, ही वस्तुस्थिती आहे. पण अशाही परिस्थितीत ते थांबत नसतील आणि सगळ्या क्राऊड कंट्रोल करत असतील तर त्यांची चूक निश्चित आहे. आणि म्हणून मला वाटतं की माननीय मुख्यमंत्री महोदय, ते गृहमंत्री आहेत, ते या बाबतीमध्ये योग्य निर्णय घेतील. पण काही लोकांचं म्हणणं आहे की पोलीस वेळोवेळी या लोकांना सांगत होते, लोक ऐकायला तयार. आता मी तुम्हाला आधी म्हटलं की मग पर्यटकांनाही जर आपण आपल्या स्वतःचा जीव धोक्यात घालता कामा नये, तर तुम्ही म्हणता मग त्यांनी येऊ नये का? आता मला सांगा, वेळोवेळी विनंती करून सुद्धा पर्यटक या ठिकाणी गर्दी करतात, धोक्याच्या ठिकाणी येतात. मला वाटतं त्यांनी आपल्या जीवाची काळजी घेणं आवश्यक आहे. हे बास ना आता. पाहिलेलं आहे जखमींचा सगळा खर्च सरकार करणार असून मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदतही देण्यात येणार असल्याचं गिरीश महाजनांनी म्हटलेलं आहे. वारंवार पर्यटकांना जरी पडला तरी लाईट लावून आपण जनरेटर आहे त्या ठिकाणी, ते लावून आपण या ठिकाणी कार्य चालू ठेवू. हा पूल आपण उचलून घेऊ, त्या खाली काय काय आपण ते बघू.